नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 34 साईज प्रिन्स कटिंग करणार आहोत. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण मार्किंग करणार आहोत. तर माप दिलेली आहे. तसं उंची आहे तर 14 इंच, त्याच्यात 1 इंच ॲड करून आपण 15 इंचावर मार्किंग करूया. आपण पहिलं मागचा भाग कट करूया. शोल्डर आहे 5.5 इंच. मी दोरी लावणारे पाठीमागच्या गळ्याला म्हणून मी 2.5 इंचावर मार्किंग केले गळ्या रुंदी. तुम्हाला दोरी लावायची नसेल तर 2.25 इंचावर मार्किंग करू शकता. मुंडा आहे 5.5. या बाजूने पण आपण 5.5 इंच मार्किंग करूया आणि सरळ ड्रेस करून घेऊया. आता आपण छातीचा भाग 34, त्या चौथा भाग 8.5 इंच आणि 2 इंच मार्किंग करून आपण सरळ ड्रेस ओढून घेऊया. आणि कंबर आहे 31 इंच, त्याचा चौथा भाग 7.25 इंच. 7.25 इंचावर मी मार्किंग करते आणि 1 इंच टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं मार्किंग करून आपण सरळ ड्रेस ओढून घेऊया. आणि मुंड्याच्या भागाला अर्धा इंच मार्किंग आतमध्ये करायचं आणि रेष ओढून घ्यायचं. आणि मागचा मुंड्याचा आकार द्यायचं 1.5 इंचावर आणि पुढचा 1 इंचावर असं मार्किंग करून आपण गोलाकार मुंड्याचा आकार देऊया. पाव इंच आपण इथं खाली मार्किंग करूया आणि रेष ओढून घेऊया. असं पाव इंच खाली घेतलं की मुंड्याला खाक्यामध्ये फुगा येत नाही, म्हणून असं पाव इंच खाली घेऊन आपण कटिंग करूया. आपण आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं कटिंग करून घ्यायचं. कटिंग करताना मागचा मुंडा कट करायचा, पुढचा मुंडा नाही कट करायचा. हा आपला मागचा भाग. आता आपण पुढचा भाग कसं कट करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच उंचीमध्ये वाढवायचं आहे, ते पण आपण बघूया. आता इथं आपण अर्धा इंच वाढवूया आयहुक पट्टीसाठी. पुढच्या भागाला आपण हुक लावणार आहे म्हणून आपण पुढच्या भागाला एक्स्ट्रा आपण अर्धा इंच मार्किंग करून घेऊया. आणि तो अर्धा इंच सोडून आपण मागचा भाग कटिंग केलेला आहे तो आपण मार्किंग जसा तसा ठेवून आपण मार्किंग करून घेऊया. खाली पण आपण अर्धा इंच वाढवणार आहोत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण असं मार्किंग करून घेऊया मागचा भाग ठेवून. मुंडा आहे 5.25 आणि शोल्डर 5.5 असं मार्किंग करून घेऊया. म्हणजे आपल्याला पुढच्या मुंडा कट करायला अडचण येणार नाही. पुढच्या मुंड्याचा आकार 1 इंचावर मार्किंग करून गोलाकार देऊन द्यायचा. खाली आपण अर्धा इंच वाढवून घेऊया. पुढच्या भागाला आपण अर्धा इंच जास्त घेतो. आता आपण गळा रुंदीचं मार्किंग करूया. 2.5 इंचावर मार्किंग करूया आणि गळाची उंची आहे 6.5 इंच, त्याच्यात अर्धा इंच वाढवून मार्किंग करूया. तर आपण 2.5 इंच मार्किंग करूया आणि बॉक्स करून घेऊ. 1 इंचावर मार्किंग करून गोलाकार करून घेऊया. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मार्किंग करायचा. आणि कोणाला जर समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. 3.5 इंचावर मार्किंग करूया. इथं पण 3.5 इंचावर आणि टक्स पॉईंट घेऊया 10 इंच आणि सरळ रेष मार्किंग करायचं. आणि गळ्याच्या इथं 1 इंचावर मार्किंग करून प्रिन्स कटचा आकार देऊन द्यायचा. इथं आपण 2 इंचावर मार्किंग करू आणि उभा टक्स पण 2 इंचावर मार्किंग करायचं आणि
प्रिन्स कटचा आकार देऊन द्यायचा एक हलक्या हाताने. आपण आता पुढच्या भागाला आपण मार्किंग करून घेऊया. 1 इंचावर इथं मार्किंग करूया, वाढवून घ्यायचं आहे. आणि इथं 2 इंचावर खालच्या बाजूला 2 इंचावर वाढवून घ्यायचं. आता आपण कटिंग करून घेऊया. कट करताना पुढचा मुंडा कट करायचा, मागचा मुंडा नाही कट करायचा. तर आपण अर्धा इंच वाढवून घेऊया आणि इथं तिरकी रेषने जोडून घेऊया. इथं पण अर्धा इंचाने तिरकी रेषने जोडून घ्यायचं आणि कट करायचं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं. आणि जर कोणाला समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये कटिंग करायचं सांगितले तुम्हाला. जर समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा. हा झाला आपला फ्रंट भाग आणि हा पाठीमागचा भाग. पाठीमागचा गळा आहे 2.5 इंच. गळा गळा रुंदी आहे 2.5 इंच आणि उंचीला आहे 10.5. तर मी 11 इंचावर मार्किंग केली आहे. आणि 2.5-2.25 इंचावर मार्किंग करून आपण बॉक्स आखून घेऊया. आणि 1 इंचावर मार्किंग करून आपण गळ्याचा आकार देऊन देऊया. हा आपला पुढचा भाग असो. आता आपण बाहीची कटिंग करूया. बाहीची उंची आहे 6 इंच. त्याच्यात 1 इंच वाढवून 7 इंचावर मार्किंग करूया. 8.5 इंच आहे छातीचा भाग चौथा. त्याच्यात अर्धा इंच वाढवून आपण मार्किंग करूया. 8.5 आहे तर 9 इंचावर मार्किंग करून घेऊया आणि बॉक्स बनवून घेऊया. 1 इंचावर मार्किंग करायचं इथं. आणि इथं 2.5 ते 3 इंचावर मार्किंग करायचं. आणि इथं आपलं 2 इंचावर मार्किंग करायचं. आपलं शिलाई मार्जिन किती सोडलेलं आहे तेवढं शिलाई मार्जिन तेवढं मार्किंग करायचं. आणि सरळ रेष ओढून घ्यायची. सरळ रेष ओढली त्याचं मध्यभाग काढायचा आणि मार्किंग करायचं मध्यभागावर. आणि इथं आपण अर्धा ते 1.25 इंचाचं मार्किंग करायचं मध्यभागाला आणि आकार देऊन द्यायचं. दंड घेरा आहे 6.25 इंच. 6.25 वर मार्किंग करते आणि 2 इंच शिलाई मार्जिन आणि रेष ओढून घेऊया आपण. 1/2 इंच खाली घ्यायचं आपण, मार्किंग करायचं आणि कटिंग करून घ्यायचं. हा आपला नंतर पुढचा मुंडा कट करूया. ही झाली आपली 34 साईजची बाही कटिंग. हा आपला मागचा गळा, बाही आणि हा पुढचा भाग. असं साध्या भाषेत सांगितलं आहे. 34 साईज प्रिन्स कट. कोणाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये सांगा.